विद्यार्थ्यांनी आपले जीवन मोबाईल वापराच्या चाकोरीबाहेर घालवले पाहिजे. सध्याच्या युगात माणूस हा सोबतच्या माणसापेक्षा हातातील मोबाईलकडे अधिक लक्ष देत आहे. त्यामुळे त्याच्या सामाजिक व मानसिकतेवर दुष्परिणाम होत असल्याचे जाणवते. मोबाईलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक न करता गरजेपुरताच वापरावा. त्यामुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्य जपले जाते, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर वीरेंद्रसिंह सोलंकी यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूरच्या वतीने गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांबरोबर स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्हिटी टाईम या अभियानाच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी ते आले होते. स्वेरीचे संस्थापक व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर वीरेंद्रसिंह सोलंकी व सोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पंढरपूरचे जिल्हा संयोजक पवन भोसले यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वाटचाल सांगताना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचा लेखाजोखा मांडला. राष्ट्रीय महामंत्री वीरेंद्रसिंह सोलंकी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, आजचा युवक हा सोशल मीडियाच्या सहाय्याने अधिक गतीने धावत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत ऑनलाईन गेम, OTT व्यासपीठाच्या माध्यमातून मोबाईलचा स्क्रीन टाईम नाहक वाढत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासंदर्भातील समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत. यासाठी जास्तीत जास्त वेळ मोबाईल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जागृत करणे, दुष्परिणाम ओळखून मोबाईल वापरापासून दूर करणे, मैदानी खेळ खेळणे, योगा, प्राणायाम यावर भर देणे, नातलग तसेच गुरुजन वर्ग, मित्रांसोबत गप्पा गोष्टी करणे यांच्यासाठी अशी संस्कृती जपल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे सांगितले. संस्थापक व प्राचार्य डॉक्टर रोंगे म्हणाले, अनेक वेळेस विद्यार्थ्यांना विकासाच्या संधी उपलब्ध होत असतात. कोरोना महामारीपूर्वी स्वेरी कॅम्पसमध्ये मोबाईल हा शब्द देखील नव्हता. पुढे काळानुसार ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मोबाईल वापरत आला. आता रेग्युलर शिक्षणात कुणाकडेही मोबाईल आढळत नाही. त्याचबरोबर वेळापत्रकानुसार विद्यार्थी नियमितपणे स्वेरी कॅम्पसमध्ये प्राणायाम करतात, तसे सांगून मोबाईलच्या अतिप्रमाणाबाबतचे तोटे सांगितले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालय अध्यक्ष ओंकार माळी, आदित्य कदम, ओम इंगळे, ॲडव्होकेट पाटील, आदिती भुसनर आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.